नमस्कार शेतकरी मित्र, मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं यूट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्र, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून VST शक्ती 130 DI हे जे आपलं पॉवर टिलर आहे, तर ह्या पॉवर टिलरबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर शेतकरी मित्र, पॉवर टिलर कशासाठी आणलं पाहिजे आणि त्याचे काय काय फायदे आहेत, तर आपण हे आपले नवनाथ केदार आहेत ह्यांच्याकडून आज ही आपण माहिती घेऊ किंवा पॉवर टिलर हे आपल्या शेतीमध्ये आणल्याच्या नंतर ह्याचे काय काय फायदे आणखीन मिळू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, हे आपलं VST शक्तीचं 130चं मॉडेल आहे. तर आता आपण नवनाथ भाऊला विचारू की नवनाथ भाऊ, ह्याचं पॉवर टिलर वापरण्याचे काय काय फायदे आहेत आपल्या शेतीसाठी, हे एकदा आपल्या जे आपले काही व्हिडिओ बघणारे शेतकरी आहेत ह्यांच्यासाठी एकदा सांगा. तर सगळ्यात अगोदर याची जी सरी आहे ती चौकोनी पडते, लेवल बात चालते पाणी, मोठे रुंद असते. दुसरा फायदा की जास्त मुळे याच्या तुटत नाही. तिसरा फायदा असा की जे बेड होतं ते एकदम चौकोनी होतं आणि पाणी देताना ते बेडच्या शेंड्यापर्यंत पाणी फुगतं. पाणी म्हणजे ते वरम सगळा आपला भिजत होत्या कडीपर्यंत. आणि जास्त खोली पाडल्यामुळं तरी उसाच्या मुळ्याला पाणी भोगत नाही. 25%च मुळ्याला पाणी भोगतं. आणि जास्त जर माती लावली तुम्ही तर मग 25% मुळ्या जे असते ते समोर आलेल्या तेवढ्यालाच पाणी भेटतं, बाकीच्या मुळ्याला काय पाणी भेटत नाही. त्याच्यामुळे उसाची वाढ होत नाही, आवरेजला परिणाम होतो आणि शेतकरी खत वगैरे टाकून त्याचा काही फायदा होत नाही. आता हे आपण पॉवर टिलर वापरणार आहेत. ह्या पॉवर टिलर वापरायच्या अगोदर हे जे आमचे शेतकरी मित्र आहेत अर्जुन माने हे आणि गीताराम शिरसाट हे आता खत आणलेलं आहे. खत आता हे टाकून घेणार आहेत अगोदर. आणि शेतकरी मित्र, अगोदर खत टाकल्यामुळं जे काही खत असन हे असन सगळं ह्या पॉवर टिलरच्या मागचं जे रुटर आहे ह्या रुटरमध्ये ते मिक्स होतं आहे आणि साईडला एकदम ऊसाच्या साईडला जाऊन लागते, बुडाला जाऊन लागते, माती अडखत होते. आणि शेतकरी मित्रांनो, मला पुन्हा एक गोष्ट आवर्जून सांगा वाटायली ह्या शेतातली की ह्या रानामध्ये ते बागला फोडायचं एक यंत्र वापरलं होतं. तर हे बागला फोडायचं यंत्र मारलं आहे. तर आता बघा, हे ऊसाची खोडकी कुठं आहे, ही ऊसाची खोडकी आहे, ही ऊसाची खोडकी आहे. आणि बघा त्या ऊसाच्या खोडकीच्या ऐन बुडाला एकही मुळी त्या खोडकी यंत्रानं राहिलेलं नाही. आणि भरपूर असे शेतकरी इथं की ऊसाची खोडकी यंत्र हाणतात आणि त्याच्या मागं लगेच खत पेरतात. पण शेतकरी मित्रांनो, खत पेरल्याच्या नंतर ह्या ज्या पूर्ण मुळ्या ज्या तुटून गेल्या आहेत ह्या मुळ्या म्हणजे त्या आपल्या ऊसाला जर मुळ्या जर नसल्या तर आपण पेरलेलं जे खत आहे, समजा युरियासारखं खत असेल, हे तर 5-6 दिवसामध्ये त्याचं पॉवर सगळी संपून जाते. तर मग ह्याला जर मुळ्या जर नसल्या तर मग हे आपलं पीक घेणार कसं. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न येतात किंवा आम्ही खत पेरलं आहे, पाणी चांगलं दिलं आहे, सगळं केलं, पण आमच्या ऊसाची वाढ म्हणावं अशी झाली नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे पण एक कारण असू शकते. तर बघा, ह्या मुळ्या आहेत ज्या की त्या उपटून आलेल्या आहेत ह्याच्याबरोबर. तर अशा भरपूर ह्या खोडक्याच्या आतून मुळ्या निघलेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पाचट कुजवायचं आहे. आता बऱ्याच शेतकऱ्याचा प्रश्न आहे किंवा हे आपलं जे आतमधलं ऊसात ठेवलेलं जे आपण पाचट आहे हे पाचट आपलं कुजलं पाहिजे. तर पाचट कुजवण्याचे भरपूर मार्ग आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये वेस्ट डिकम्पोजरचा वापर करू शकतो. तर असे सुपर फॉस्फेट, युरिया हे जर खतं टाकली तर पाचट कुजायला लवकर मदत करतं. बघा, ह्या इतक्या मुळ्या अगोदर तुटून गेल्यात. आणि हे कसं काय म्हणजे पीक आपलं घेणार कसं मग ते अन्न जे आपलं खत टाकलेलं. बघा, हे ऊसाची खोडकी आहे आणि इथं त्याला जर इतक्या खेटून जर त्याच्या बागला फोडायचं यंत्र गेलं तर हे कसं पीक चांगलं येणार. बघा, सगळ्या मुळ्या ह्या आपल्या अगोदर तुटलेल्या आणि वाळून गेलेल्या मुळ्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळं हे जे पॉवर टिलर आहे हे पॉवर टिलर जर वापरलं तुम्ही तर नक्कीच तुमच्या मुळ्या कमी प्रमाणामध्ये तुटणार. ज्या काही अन्न घेणाऱ्या मुळ्या असत्या काय असत्या त्या नक्कीच खाली राहतात आणि चांगल्या प्रकारे अन्न त्या घेऊ शकतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे जे आपलं VST शक्तीचं जे 130 DI ह्याचं जे रोटावेटर आहे तर आपण ह्याचा वापर
केला पाहिजे. तर हे आमचे हे पॉवर टिलरचे मालक आहेत. तर नवनाथ भाऊ, आपल्या शेतकऱ्यासाठी, आपल्या गावातले जे शेतकरी पिंपरखेडचे, ह्यांच्यासाठी पण सांगा, त्यांना पण लक्षात आलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे किंवा तुम्ही काय रेटने हाणतात काय नाही असं काही सांगू शकता का तुम्ही? हा, सांगू ना जरा. मग काय एकर हाणतात म्हणजे आमच्या सगळ्या शेतकऱ्याला बी कळेल. आपण ह्यो ऊसात 5 ठेवलं तर आपण 2000 रुपये कर आणतो. बरं, 150 कमी करतो जरा. हां, 150 कमी जास्त करून बिगर पात्रता असलं तर तसं त्यांचा ते तसं काम करते. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच पॉवर टिलरचा वापर करा. बघा, एकदम चांगली खोलसरी पण चांगली पडलेली आहे. अशा खोलसऱ्या पडल्या तर ह्याच्यातून पाणी एकदम चांगल्या प्रकारे चालू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.